सांगली मतदारसंघाच्या दौऱ्यावरती आहात मनसे म्हणून महायुतीतलं जिल्ह्यातलं वातावरण कसं बघताय काय? नाही, सन्मान्य राजसाहेबांच्या आदेशाने त्यांनी शिवतीर्थावरून जो भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये आम्हा सर्वांची अनेक नेत्यांची सरचिटणीस आणि इतर सर्व टीम्स या महाराष्ट्रामध्ये समन्वय करून काम करत आहेत। आणि आता सांगली जिल्ह्याचा दौरा करताना एक गोष्ट मात्र नक्की की जो सांगली जिल्ह्यातील महाराष्ट्र सैनिक आहे तो राजसाहेबांनी दिलेल्या आदेशाचं 100% उत्तम असं पालन करतील। आणि मनसे जेव्हा भाजपला सपोर्ट देते तेव्हा तो नुसताच देखला देवा नसेल। आमची आता सर्वांची चर्चा झाली, सन्माननीय संजय काका पाटलांसुद्धा चर्चा झाली, ते आता भेटणार आहेत थोड्या वेळाने आणि त्यामध्ये नक्की ठरले की एक दिलाने एक काम करायचं आहे। आणि हे फक्त लोकसभेकरता मर्यादित नसून येणाऱ्या काळात जेवढ्या काय निवडणुका होतील त्या सन्मान्य राजसाहेबांच्या आणि भाजपच्या वरिष्ठांच्या मध्ये चर्चा होऊन त्या सर्वजण एकत्रपणे लढू आणि अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आमची सर्वांची चर्चा झाली। आणि नक्कीच आम्ही सगळे एकत्र आल्यानंतर आता फक्त संजय काका किती लाखाच्या फरकाने जिंकत आहेत हेच फक्त आता विचार राहिलेला आहे। त्यांच्या संजय काकांच्याबद्दल काय सांगाल आणि भाजप अन्य त्यांचं जुळतंय का? म्हणजे आम्ही महाराष्ट्र सैनिक राजा आदेश मानतो आणि आम्हाला सन्मान्य राजसाहेबांनी जो आदेश दिलेला आहे तो सन्मान्य नरेंद्र मोदीजी यांना तिसऱ्यांदा पुन्हा पंतप्रधान करण्याचा दिलेला आहे। आणि एकदा राजसाहेबांनी आदेश दिला की तो राजा आदेश आम्ही महाराष्ट्र सैनिक शिरसावंद्य मानतो आणि उमेदवाराच्या पाठी पूर्ण ताकदीने उभे राहतो। आणि आमचे पदाधिकारी हे कुठलेही पद किंवा नेता म्हणून काम करत नाहीत, तर एक महाराष्ट्र सैनिक म्हणून राजसाहेबांनी दिलेल्या आदेशाची 100% अंमलबजावणी करत असतात। एकीकडे मनसेचा अजेंडा आता कशा प्रकारचं नियोजन असणार आहे? कारण पार्टी सुद्धा भाजपामध्ये आहे। हे बघा, देशाचा विचार करता आता हा देशहिताचा निर्णय घेतलेला आहे। कारण समोर जे कडबोळ आत्ताची काय आघाडी आता उभी आहे त्यामुळे सर्वप्रथम आता देशाचा विचार करता आम्ही आमच्या कुठल्याही भूमिका बदललेल्या नाही आहे। बरोबर आहे, आमच्या भूमिका आमचे निर्णय विचारून ते आम्ही ठाम आहोत, परंतु देशाचा विचार करता आता तिसऱ्यांदा सन्मान्य मोदी साहेब पंतप्रधान होणं हे अत्यंत आवश्यक आहे। पुन्हा भूमिपुत्रांसाठी पण सांगली जिल्ह्यात लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे सांगलीमध्ये येणार आहे। तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की फक्त सांगली जिल्ह्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण 36 जे विधानसभा क्षेत्र आहेत किंवा महाराष्ट्रातील जेवढे तालुके आहेत त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये राजसाहेबांच्या ह्या पूर्ण ताकदीने दौरे होतील। फक्त सांगलीतील पदाधिकाऱ्यांना नाही तर महाराष्ट्रातील संपूर्ण कारण आमच्याकडे लाखोंच्या संख्येने केडर आहे। कदाचित काही गोष्टींमध्ये आमच्याकडनं कमतरता झालेली असेल, परंतु आपण जे नक्की विचारलं त्याच्यामध्ये राजसाहेबांनी आधीच आम्हाला सांगितलेलं आहे की या लोकसभेच्या माध्यमातून येणाऱ्या विधानसभा असतील किंवा भविष्यातील निवडणुका असतील त्याची महाराष्ट्र सैनिकांनी अतिशय जोरात तयारी करा आणि भविष्यात ते 100% ते स्वतः असतील किंवा अमित साहेब असतील हे स्वतः संपूर्ण राज्याचा दौरा करणार। आम्ही नेते मंडळी असू, आम्ही संपूर्ण राज्याचा दौरा करू। दुसरं, आत्ता जे आपण प्रश्न विचारला सभेकरता तर सभेची डिमांड किती आहे? मी माईक सगळे इकडे सरकवतो कारण राजसाहेबांनी पाठिंबा दिल्यानंतर जवळपास प्रत्येक उमेदवारांनी सभा मागितलेली आहे, म्हणजे अगदी तुम्हाला मनापासून सांगतो। आणि त्याच्यामुळे आम्ही आमच्यापर्यंत प्रयत्न करतो आहे की राजसाहेबांनी मी त्यांना आता शब्द दिलेला आहे की माझ्याकडनं नक्की मी प्रयत्न करेन, आम्ही सर्वजण प्रयत्न करू की आपण सभा द्या, परंतु शेवटी शेवटचा निर्णय जो असेल तो राजसाहेब ठाकरेच देतील किंवा कुठे घ्यायची, काय घ्यायची, केव्हा घ्यायची असं आहे। कारण मला वाटतं आपलं 7 मेला इलेक्शन आहे, बरोबर, आणि 7 आणि 20 अशा आणि मध्ये अजून एक असेल त्या फेजेस मी कुठे द्यायचं ते ठरवतं। मुंबई, पुणे, नाशिकला यावं असं वाटत नाही का? नाही, असं काही नसतं। लक्षात घ्या काय असतं, शेवटी आमचा पक्ष शून्यातनं उभा केलेला आहे आणि तो सन्मान्य राजसाहेबांनी केला आहे। कुठलेही बाहेरचे इतर कोणी न घेता राजसाहेबांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये कार्यकर्ते घडवलेले, त्यातनं काही नेते घडले, अनेक लोक त्यातनं आमदार झाले, जिल्हा परिषद सदस्य झाले, नगरसेवक झाले, काही ठिकाणी आमच्याकडे महानगरपालिका आली। त्याच्यामुळे चढ उतार राजकारणात ते होत असतात आणि हा जिल्हा आवडता आणि हा जिल्हा नावडता असं कधीच नसतं। त्यामुळे आमच्याकरता सर्व जिल्हे, सर्व शहरं ही अत्यंत आवडती आहेत। त्यामुळे भविष्यात आम्ही 100% व्यवस्थित काम करू। अनेक घटक पक्षांनी महायुतीला पाठिंबा देताना ऐकलं नसेल, ऐकला तर मग तेच, आणि मी त्यांचाच महाराष्ट्र सैनिक कार्यकर्त्यांना नक्की कळलं तुम्हाला परत सांगतो। पहिलं म्हणजे भविष्याचा जर उत्तम वेध घ्यायचा असेल तर वर्तमानात काही चांगले निर्णय घ्यायला लागतात, जे देशाच्या दृष्टीने उत्तम ठरायला लागतात, जे सन्मान्य राजसाहेब ठाकरेंनी घेतलेले आहेत। त्यामुळे मी जेव्हा भविष्याचा जर उत्तम वेध घ्यायचा असेल तर इतके समजण्यापद आपण सुद्धा मला वाटतं ज्ञानी आहात।
बरं. बाले किल्ले जवळजवळ सांगली जिल्ह्यात आहेत हं. आणि अनेक मातब्बर आहेत या सांगली जिल्ह्यामध्ये आणि अशा जिल्ह्यामध्ये आपण एक आपला जिल्हाध्यक्ष मनसेचा तानाजीराव सावंत हो हे सातत्याने या सगळ्यांशी संघर्ष करत इथंपर्यंत आहे. हो गेले कित्येक दिवस किंवा महिने झालं कार्यकर्त्यांना बळ देणं गरजेचं आहे. कार्यकर्त्यांना लढवणं का? आपण राजसाहेब ठाकरेंना किती वर्ष ओळखता? आपण ओळखता ना राजसाहेबांना? कधी भूमिकाबद्दल तसं भाषणात सांगितलंय त्यांनी? असेल पण तुमची जी भूमिका आहे पक्षाची आहे, पक्षाची ती भूमिका तात्पुरती राजसाहेबांच्या स्थगित आहे, ती असं स्थगित राहणार किंवा सोडली असं नसतं. राजसाहेबांच्या भूमिका कुठल्याही पक्षाच्या या भूमिका ठाम असतात, परंतु भविष्याचा आणि वर्तमानाचा विचार करून देशहिताचे जर काही निर्णय घ्यायचे असतील तर ते पक्षाचं सर्वोच्च नेतृत्व घेतलं जातं. सांगली जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, भाजप असेल, आता ही कुठली राष्ट्रवादी मी ते नक्की सांगेन. दोन